नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आज संतप्त झालेला आहेत। आज आमदार रोहित पवार, खासदार भास्कर बगरे यांच्या नेतृत्वात लासलगाव बाजार समितीत शेतकरी एल्गार आंदोलन सुरू करण्यात आलेले आहेत। यासोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत। दादा मला सांगा, आजचं हे आंदोलन कशासाठी? आज आपण गळ्यात कांद्याच्या माळा, कमरेला केळीची पानं गुंडाळले आहेत। हे आंदोलन यासाठीच आहे, तुम्हाला पाहूनच कळलं असेल का गेले 10 वर्ष कांद्याला कधी 10 रुपयाच्या वर बाजार भाव मिळाला नाही। आम्हाला आता कपडे घालायला सुद्धा पैसे राहिलेले नाही। थोड्या दिवसात आम्हाला केळीचे पानं घालावं लागणार आहेत आणि हे केळीचे पानं घालून फिरावं लागणार आहे। इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची कधीही नव्हती। शेतकरी राजा म्हणून आजपर्यंत घोषित झाला होता, तो राजा नाही, आता गुलाम झालेला आहे। या सरकारने त्याला गुलाम केले। काय मागण्या आहेत? आपण आज कांद्याच्या माळा घालून आंदोलन करतो, काय मागण्या आपल्या? सरकारने आतापर्यंत हे नियोजन पूर्ण काम करायला हवं होतं। केंद्र सरकारनं कायमस्वरूपी धरसोड निर्याताचं धोरण धरलं, त्यांनी धरसोड निर्यात केली, आपलं मार्केट गेलं आणि आता तर टोटल कांदा त्यांनी निर्यातच बंद केला। मग अशी जर परिस्थिती केली तर कांद्याचे भाव काय राहणार आहेत? आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून बाहेर फेकलो गेलो। बाहेर फेकल्यामुळे काय झालंय, आपला माल कोणता देश घेईना का? ते केंद्र सरकारच्या चुकीमुळे। आणि आज जर परत हे दिवस आलेत, आज 1.5 रुपये 2 रुपये 4 रुपये कांदे आले, काही दिवसांनी शेतकऱ्याला हे असे वनस्पतीचे कपडे घालून हिंडायची पाळी येईल। आज शेतकऱ्याकडे रुपया राहिला नाही। मुलींचे लग्न करता येणार, मुलांचे लग्न करता येणार, मुलांचे शिक्षण करता येणार, कुठून करणार आहे शेतकरी? त्यांचा खरा आर्थिक स्रोत म्हणजे कांदा पीक आहे, हे मुख्य पीक आहे महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं। आणि तुम्ही जर त्यांना जर मोडकळीस काढीत असतान तर हे सरकार योग्य नाही। एकंदरीतच शेतकऱ्याचा जो कांदा मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झालेला आहे। आज शेतकऱ्याच्या अनेक समस्या आहेत, त्या समस्यांना कांदा एकमेव पर्याय आहे। कांदा उत्पादनावर शेतकऱ्याचं पूर्ण मदार असते, मात्र कांद्यालाच भाव मिळत नसल्याने आज शेतकरी जो आहे तो संतप्त रस्त्यावर उतरला आहे। एकूणच जर कांद्याला भाव मिळाला नाही तर यापुढे हे आंदोलन तीव्र होणार असल्याची प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेली। कॅमेरामन किरण कटारेसह संदीप जेजूरकर, एबीपी माझा, लासलगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.